नमस्कार सर्वांना. शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज दुधी भोपळ्याचं धपाटं बनवायचं आणि ते कसं बनवायचं आहे हे मी तुम्हाला सांगते. दुधी भोपळ्याचं धपाटं बनवण्यासाठी दुधी भोपळा आपण खिसून घेतला आहे. त्यासाठी कोथिंबीर बारीक चिरून घेतल्या, लसूण सोलून घेतलेला आहे आणि लसूण मुलं सोडू लागले त्यामुळे पिवळा लसूण त्यात घेतला तो आपण परत स्वच्छ करून घ्यायचा आहे बारीक करताना. कोथिंबीर शेतातली आहे त्यामुळे भरपूर कोथिंबीर अशी घेतलेली आहे. आणि दुधी भोपळ्याचा एक वेल आलेला होता शेतात, त्या वेलाला एक दुधी भोपळा सापडला. मग ठरवलं की आज दुधी भोपळ्याचं धपाटं बनवायचं, म्हणून त्यासाठी हा दुधी भोपळा खिसून घेतला. दुधी भोपळा मोठा असल्यामुळे दुधी भोपळ्याचा खिस भरपूर पडला आहे. मग त्याचबरोबर एकदम सगळं रानातलं बघून करायचं म्हटल्यानंतर आपला खरडा करायला मिरच्या भाजत घातल्या होत्या, तोपर्यंत दुधी भोपळा खिसायला चालू केला. मग दुधी भोपळा खिसत खरडा पण बनवून होतो, म्हणजे खरडा घालून धपाटे चांगले लागतात खायला. मग त्यासाठी मिरच्या भाजल्यानंतर त्यात लसूण, जिरं, मीठ असं सगळं टाकून मस्तपैकी हलवून घेतलं आणि ते थोडा वेळ असं गार होण्यासाठी ठेवलं. का तर गार झाल्याशिवाय तो खरडा चेचता येणार नाही. आणि कोथिंबीर घरची असल्यामुळे ती काय भरपूर घातली. मग असं सगळं मिळून मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून घेतल्यानंतर असं खरड्याचा वास असा खमंग असा यायला लागलेला आहे. आणि असा खरडा मी तव्यातच त्या चेचून घेतलेला आहे. मिक्सरला केल्यानंतर जरा पाणी सुटल्यासारखं होतं आणि तो एवढा छानही लागत नाही, म्हणून मी आपला असा ठेचून घेतलेला आहे. आणि ठेचून घेतलेला खरडा खायलाही खूप छान लागतो, मोठा मोठा असा खायला भारी लागतो. आणि मला आवडतो असा ठेचलेला खरडा खायला, मलाही आवडतो. आणि धपाट्याबरोबरही खरडा खायला पण चांगला लागतो, त्यामुळे मी ठेचूनच केला आहे. हे पीठ बघा, मी दुधी भोपळा, गव्हाचं, ज्वारीचं आणि डाळीचं पीठ एकत्र केलेलं आहे. अंदाजे केलेलं आहे, ते काय प्रमाण नाही, पण आपलं प्रमाणानुसार तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही एक वाटी सगळं घेऊ शकता. 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ. अशा पद्धतीने धपाटी म्हटलं की भरपूर खातात, म्हणून मी पीठही भरपूर मळले. आणि मी धपाटी करायला चालू केलं. एक स्वच्छ कापड घेतलेलं आहे आणि त्या कापडावर असं मी धपाटं थापून घेणार आहे. प्रत्येकाला धपाटंही खायला खूप आवडतं. कोण पराठा म्हणतं, कोण काय म्हणतं, आमच्याकडे याला धपाटी म्हणतात. आणि ही धपाटी अशी हातानं थापून घेतल्यानंतर ती हाताची बोटं उठल्यावर ती छान दिसते धपाटी, म्हणून ती हाताच्या बोटानं थापायची. आणि ती शक्यतो पातळ जरा पीठ असलं की सरकतं. ज्यांना जमत नाही त्यांनी अशी लाटण्याने लाटून घेतली तरी चालतात, कारण प्रत्येकालाच असं हातानं थापायला जमतं असं नाही, बऱ्याच जणांना जमत नाही. मग त्यासाठी आपण लाटण्याने लाटून घ्यायचं आणि वरनं थोडं थापलं की अशी बोटं उडतात, मग ते दिसायलाही छान दिसतं. मग ह्या अशा पद्धतीने हे आपलं धपाटं थापून झालेलं आहे. आणि आपण तवा गरम करायला ठेवला होता गॅसवर, त्याला तेल लावून घेते तव्याला थोडं. आणि तेल लावून घेतल्यानंतर मग ते धपाटं वर टाकताना गॅस बारीक करायचा, का तर तो आपला कपडा आहे तो गॅसच्या आगीला लागून जळू शकतो. त्यासाठी टाकल्यानंतर पहिल्यांदा गॅस बारीक करायचा आणि मी तव्यावर टाकल्यानंतर असं बोट उठवते, म्हणजे धपाटं छान वापरतं, वाफ बसते त्याला. मग हे धपाटं झाल्यानंतर थोडं पाण्याचा शिट्या द्यायचा आणि आपण ताट त्याच्यावर झाकायचं. हे बघा छान वापरलेलं आहे धपाटं. आणि त्याला पलटवून घेऊया. ते भाजलेलं आहे पलीकडच्या बाजूनं असा अंदाज आहे, नक्कीच भाजले आणि छान दिसतंय. पटकन खावंसं असं वाटण्यासारखं हे धपाटं झालेलं आहे. तोपर्यंत दुसरं धपाटंही थापून घेतलेलं आहे मी. दोन्ही बाजूनी तेल लावायचं थोडं थोडं, म्हणजे ते चवीला छान लागतं. ह्या अशा पद्धतीने आपलं धपाटं तयार झालेलं आहे. दुधी भोपळ्याचं हे धपाटं खाण्यासाठी पौष्टिक आहे. आज आमची शेतातली सुट्टी पावसाने लवकर केली होती. लवकर केल्यानंतर म्हटलं जाता जातात एक दुधी भोपळ्याचा वेल होता, त्याला एक दुधी भोपळा दिसला. म्हटलं आज लवकर जातो तर दुधी भोपळा घेऊन येतो. आणि दुधी भोपळा घेतल्यानंतर डोक्यात आलं की आता आपण कोथिंबीर पण नेऊया, म्हणजे आपण धपाटी नक्की बनवू शकतो. मग मी कोथिंबीर आणि दुधी भोपळा घेतला
आणि घरी आल्यानंतर धपाट्याची तयारी करू. धपाटी तयार केली. आपण ह्याला धपाटं म्हणतो, पण आपण मुलांना देताना मात्र दुधी भोपळ्याचा पराठा म्हणूनच खायला देतो. मग मुलं काय आवडीनंच खातात आणि त्याच्याबरोबर दही आणि थोडासा खरडा दिला की काय अप्रतिमच. मग काय मुलं बोटं चाकतच खातात. माझी धपाटी थोडी राहिलेली आहेत करून. मुलं खेळायला गेलेली होती. मग आता आल्यानंतर धपाटी तयार झालेली आहेत आणि मुलं आवडीने खातील अशी धपाटी मऊसूद अशी बनवलेली आहे. आणि धपाटं मऊसूद आणि दुधी भोपळ्याचं धपाटं शक्यतो मऊच होतं. आणि हे धपाटं असं मऊसूद झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. खायला असं छान पण लागतं आणि चवीलाही दुधी भोपळा असल्यामुळे अप्रतिम लागतं. मग असं आपण दुधी भोपळाचं धपाटं दह्याबरोबर खायला घेतलेलं आहे. मुलं खेळून आलेले आहेत आणि धपाटं मुलांना खायला दिलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा.